हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी स्वयंपाक करायला जेव्हा घेतला तेव्हा आमच्या श्रीनोचा गोंधळ सुरू झाला। मग काय काम उरकावं म्हणून थोडा वेळ त्याला मोबाईल दिला। मला माहिती आहे लहान मुलांना मोबाईल देणं हे किती योग्य आहे नाही, पण कधी-कधी वेळेवर काम होण्यासाठी आईला असा जुगाड करावाच लागतो। जर तुमच्या घरामध्ये सुद्धा स्वयंपाक करताना असाच गोंधळ होतो का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मग काय मोबाईल ठेवून आला की परत लसूण सोलायला। लहान मुलांना मोबाईलपेक्षा आपल्यासोबत अशा कामात गुंतवून ठेवा, म्हणजे खूप त्यांना पण मज्जा येते आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम पण वाचतो। जर तुमच्या घरीही छोटी मुलं मोबाईल घेत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। लहान बाळ जर घरात असलं ना की जोपर्यंत बाजूला शांत खेळतंय तोपर्यंतच आपल्याला पटकन कामं उरकावी लागतात, कारण ते कधी परत मदतीला येतील हे सांगता येत नाही। टोमॅटो अगदी बारीक चिरला ना की तो तेलात पटकन मऊ शिजतो, भाजीला रंगही खूप छान येतो। टोमॅटो छान मऊ शिजवून घेतला की भाजीची ग्रेव्हीसुद्धा अगदी हॉटेलसारखी होते। वरणा कुकरमध्ये शिजवून घेतला। आता वरणाला लसूण आणि टोमॅटोची खमंग अशी फोडणी देऊन घेणार आहे। इकडे आम्ही वरणाला पावटासुद्धा म्हणतो, तर तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। वरण्याला टोमॅटो आणि लसणाची खमंग फोडणी दिलेली आहे आणि खूप छान अशी आमटी झालेली आहे तयार। आता आमटी तयार झालेली आहे, खूप छान आता उकळी येत आहे आणि आता मी भाकरी करणार आहे। भाकरी बनवायला घेतली नाही तोच आमचे छोटे शेफ हजर। मम्मा मला पीठ दे, मी पण भाकरी बनवतो म्हणून पीठ मागायला लागला। शेवटी थोडंसं पीठ हातावर दिल्यावर तेव्हा कुठे साहेब शांत बसले, स्वतःची मिनी भाकरी बनवायला लागले। मग आता माझाही स्वयंपाक संपत आलेला आहे। आता मी ही शेवटची भाकरी करत आहे। आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।